हे लक्ष असणार आहे. आणि घेसरच्या त्या स्पर्धेमध्ये गावदेवी चषकामध्ये बॅटिंग बॉलिंग सिटी क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये अप्रतिम पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबर ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 2 सुद्धा मात्र निलेशने जबरदस्त गाजवली. बघूया त्याच्याकडे लक्ष असेल. सामने ते सुरू करत आहोत. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो साबे संघाने आणि प्रथम इन्व्हाइट केलंय पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करण्यासाठी कौसा संघाला. धन्यवाद. थोडंसं विश्रांती घेतो आणि कॉमेंट बॉक्सने इन्व्हाइट करतो. या आपण ऐकूया रायगडची बुलंद तोफ मच्छिंद्र पाटील यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू थँक्यू प्रसाद परब. थँक्यू प्रथमेश. येस तर आपण स्पर्धा पाहतोय धनेश मोदी चषक 2021 स्पर्धा आपण पाहतोय. वर्ष दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. प्रेक्षकांची मने जिंकणारी आणि सातत्याने अपेक्षा वाढवणारी स्पर्धा आपण पाहतोय. जनमन क्रिकेट संघ टायगर आयोजित ही स्पर्धा धनेश मोदी चषक 2021 तमाम कडे रसिकांचं दुपारच्या सत्रामध्ये मी मच्छिंद्र पाटील आमचे समेत प्रसाद परब यांच्यासह तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आम्हाला जॉईन झालेत आता आमचे प्रथमेश जे आमचे चांगले समालोचक आहेत. आता मात्र ते स्कोरिंगचे भूमिकेमध्ये देखील म्हणजे कोणत्याही जिथे कमी तिथे प्रथमेश असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. तर पंचाची कामगिरी पाहतील सुभाष पाटील आणि पंच निरंजन सावंत. व्हेरी गुड जॉब जेंटलमॅन, कीप गोईंग. दोन सामने पण प्रसाद पाहिले की टायगर संघानं 56 धावा डिफेंड केल्यात. मात्र ह्या सामन्यामध्ये धावा चेस झाले 69 धावा. म्हणजे पहिल्या सामना आणि दोन सामन्यामध्ये आपण जर चुरस पाहिली ही खूप चांगली चुरस पाहायला मिळाली. त्यामुळे प्रेक्षकांच्या आता उत्कंठा वाढल्यात आणि अपेक्षा देखील वाढल्यात की हा सामना देखील चांगला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहत कौसा संघाच्या संघाने निलेश भोईर, दुसऱ्या बाजूला साबे संघाचे संघाने प्रदीप भोईर. दोन्ही भोईर बंधू निलेश प्रदीप यांच्यामध्ये फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना दुपारचे ठीक 1 वाजून 35 मिनिटं झाली. दुपारचं सत्र तापमान आपण जर पाहिलं तर 29 अंश सेल्सिअस तापमान. क्रिकेटला पोषक असं वातावरण आपण पाहतोय. जयेश टकलेसाठी पारितोषिक आले. स्वर्गवासी शिवराम टकले यांच्या स्मरणार्थ 2000 रुपये लगातार 3 षटकारांसाठी. थँक्यू सो मच. 2 षटकार मारल्यानंतर आम्ही अनाउन्समेंट करणार. ती वारंवार आम्हाला जर जशी संधी मिळेल तशी आम्ही ती अनाउन्समेंट करणार. सलामीची पाचन केले ते इनिशियल फेल्ड. जयेश आणि ओमकार ही सलामी छोटे आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज झाले. गोलंदाज बिंदास. एक आमचे डीजे मास्टर दिलदास आणि आपण गोलंदाज पाहतोय ते बिंदास. खूप चांगली भूमिका. तसेच आमचे प्रथमेश जीटीसी बॅकबॉन ऑफ जीटीसी. यस पंचांचा कॉल येतोय आम्हाला. सामना सुरू होतोय. 5 षटकांचा सामना. या बोलूया आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. खूप चांगला सामना पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा बाळगूया. पहिला चेंडू वाडा शॉट. अमॅझिंग टायमिंग, ग्रेट फुटवर्क, गुड प्लेसमेंट. चेंडू ट्रॅव्हल झाला तर मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझनला कव्हर करतेपर्यंत चेंडू सीमा पलीकडे दणदणीत सुरुवात. जर्सी परिधान केलेलं खूप चांगली सुरुवात केली बघा. खूप चांगलं प्लेसमेंट दाखवत असताना फुटवर्कचा वापर खूप चांगला होता. गॅप शॉट शोधलं. P1चा सुयोग्य वापर करत असताना दणदणीत सुरुवात करतोय आणि चौकारानं आपल्या इनिंगची सुरुवात करत असताना ब्राल स्टार्ट फ्रॉम द जयेश ओव्हर द विकेट. ऑन साइडला खूप लवकर खेळलाय. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. 55 येतोय. दॅट्स अ 6. व्हाट अ शॉट. आमचे टायगरचे सोनू आणि सोनू तुझा माझ्या भरोसा नाही का. खूप चांगली फलंदाजी. पहिला चौकार त्यानं दाखवला. एक्स्ट्रा कव्हर रिझनला दुसरा षटकार तो दाखवतोय. मात्र मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू भिरकावून दिलाय. मैदानाच्या चारही बाजूला चौफेर फलंदाजी करण्याची क्षमता असणारा इज अ एक्सप्लोजिव्ह बॅट्समन ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. नो डाऊट जयेश. व्हाट अ स्टार्ट. ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द जयेश. ही इज ऑन द फायर नाव. पहिल्या षटकामध्ये त्याने 2 चेंडूचा सामना करत 2 मोठे फटके दाखवत असते. एक चौकार आणि षटकारच्या माध्यमात धावसे केला. अक्षरशः मात्र मी म्हणेन धावांचा त्याने मात्र इथे लतीफ पाहायला मिळते आणि धावांचा अक्षरशः वनवा पेटवला. 10 धावा 2 चेंडूमध्ये. व्हाट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम द बॅट्समन जयेश. इज ऑन द स्ट्राईक नाव. स्ट्रेट डाव. ब्रिलियंट शॉट. चेंडूमध्ये निघून येतोय. लॉंग ऑन लॉंग मध्ये जज करतोय. सनी चेंडू मध्ये मागे येत असताना 2 धावा. दाफा कधी निकेत चेंडूला बॅकअप देतोय.
मात्र 2 धावा धापरकरती. व्हेरी गुड बॅटिंग. मैदानाच्या चारही बाजूला क्षमता दाखवत असताना, आपला क्लास दाखवत असताना, आपला फुटवर्क दाखवत असताना आपल्यामध्ये किती दर्जा आहे. इज अ शोईंग, इज अ टॅलेंट. 12 नंबरचा जर्सी प्रदान करायला फलंदाज यावेळी जयेश 12 धावसंख्येवरती खेळतोय. 3 चेंडूमध्ये 12 धावा. 400च्या बॅटिंग धावा कुठल्यात मैदानावरती. येस, डेड बॉल. कारण फलंदाज तयार नव्हते. गोलंदाजीमध्ये रिदममध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. तो गोलंदाज सिद्धेशला बिंदासला. बिंदास चांगली गोलंदाजी करतोय, मात्र शॉट बनवले जातात फलंदाजच्या माध्यमातून. जयेशकडे असता अनुभव, 50 लावतोय आणि खूप चांगली फलंदाजी मैदानात दाखवत असताना. फुल टॉस आले फक्त दिशा देत असताना एक्स्ट्रा कव्हरला 2 चेंडू. 3 शतक चेंडूच्या मागे मध्ये चेंडू थांबणार नाहीये. आउट ऑफ ग्राउंड. दॅट्स अ 4 रन्स. मैदानावरती आपण बघू शकाल जयेशच्या माध्यमातून मैदानाच्या चारी बाजूला त्याने पहिला चौकार देखील एक्स्ट्रा कव्हर रिझनला दाखवला आणि चौथ्या चेंडूवरती दुसरा चौकार दुसरा चौकार तो एक्स्ट्रा कव्हरला दाखवला. ते रिझन त्याचं फेवरेट रिझन आहे. मध्ये मैदानाच्या चारी बाजूला सैरा वैरा फलंदाजी, बेधुंद फलंदाजी, अप्रतिम अँड ग्रेट स्टार्ट फ्रॉम द जयेश. 4 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा कुठल्या मैदानावरती. ओ ग्रेट डिलिव्हरी. मध्ये पंच आम्हाला सांगता इट इज अ वाईट. लाईन खूप चांगली होती, माफ करा लेन खूप चांगली होती, मात्र लाईन चुकलाय गोलंदाज. यावेळी मात्र दिशा भरकटल्याचं कारण आहे फलंदाज प्रहारी फलंदाजी करतोय, प्रत्येक चेंडूवरती प्रहार करतोय आणि एक्झॅक्टली गोलंदाज दिशा मिळत नाहीये. इट इज अ वाईट कॉल फ्रॉम अंपायर. खूप लवकर चेंडूला अटॅम्प्ट केला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू झोकून दिला यावेळी मात्र आणि शतक जज करतोय. वाक्याच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू सीमा पलीकडं. अजून एक म्हणजे तिसरा चौकार जशच्या बॅटमधनं. चेंडूचा सामना केलाय फलंदाज ओमकार मात्र नॉस्टा केलाय. ओमकारला मात्र संधी नाहीये आणि P1चा सुयोग वापर करत असताना मैदानाच्या चारी बाजूला फलंदाजी करतोय. 3 चौकार, 1 षटकार आणि 1 डबलच्या माध्यमातून धावांचा अक्षरशः वनवा पेटवतोय. एकूण तब्बल धावा आपण पाहतोय ती मात्र 21 या धावसंख्येवरती. लास्ट डिलिव्हरी शॉर्ट पिच चेंडू याला मात्र बॅकफुटला जाऊन दिशा देत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला. तो मिड विकेटला जज करेल. त्याच्या वाक्याच्या बाहेर अजून एक चौकार. धावा आणि फक्त धावा मैदानावरती. आतापर्यंत तब्बल 4 चौकार दाखवलेत. एकदा जोरदार टाळ्या होते मित्रांनो जयेश साठी. ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द जयेश. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. आणि आपला दर्जा दाखवत असताना तब्बल 6 चेंडूचा सामना केला त्यानं आणि मैदानाच्या चारी बाजूला धावून कुठून काढून एकूण धावा दाखवत आपण पाहतो त्या आतापर्यंत 25 धावा. 25 विदाउट लॉस. 25 धावा. पहिलं षटक आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये, ज्या षटकामध्ये आतापर्यंत आपण 2 सामने पाहिले. 2 सामन्यानंतर आपण तिसऱ्या सामन्यामध्ये P1चे पहिलं षटक ठरलं. खूप महागडा एक्सपेन्सिव्ह ओव्हर. 25 रन कम फ्रॉम दिस ओव्हर. ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द जयेश. यू आर वॉचिंग जयेश ट्रॉफी, धनेश स्मृती ट्रॉफी 2021. मोस्ट ऑफ लॉफी वन्स अगेन. व्हेरी गुड आफ्टरनून टू लॉफी प्रेझेंट यार. तिसरा सामना स्पर्धेचा आपण पाहतोय आणि 25 धावा धापरकावरती नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो साबे संघानं प्रदीप भोईरनं. सचिन गोलंदाजी मारते येत असताना पहिला चेंडू. इट इज अ वाईट. गुड कॉल फ्रॉम अंपायर निरंजन साबन. 26 धावा धापलकावरती. धावा आणि फक्त धावा. प्रथमच फलंदाजी करतोय तो ओमकार स्ट्राईक हँडला. करत बस 6 चेंडू तो मागच्या 6 चेंडूवरती नॉस्टॅकला उभा होता. त्याला आता मात्र बऱ्याच प्रदीर्घ काळानंतर त्याला स्ट्राईकला आमंत्रण दिलं तेच. ओ वॉट अ शॉट. अमॅझिंग टायमिंग. शतक जज करतोय. कव्हर करते पण मात्र एकदा 2 धाब्याचा माणसाने पाहता 2 धाबा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजावरती कोणतेही दडपण नाहीये. कारण सुरुवात दमदार झाली संघाची. पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिल्यात त्या 25 धाबा आणि या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू वाईट आपल्याला पाहायला मिळाला. अवंतर धावसंख्या 1 पाहायला मिळाली आणि या 2 धावा एकूण 28 धावावरती धाव फलक आपण पाहतोय फार वेगानं आणि पंच आम्हाला पुन्हा एकदा इशारा करतात इट इज अ वाईट. दुसऱ्यांदा चेंडू आपण वाईट पाहायला मिळतो. याचं कारण आहे कारण फलंदाज शफल होते चेंडू टाकण्या अगोदर. त्यामुळे एक्झॅक्टली चेंडू कुठे पिच करायचा हा फार मोठा प्रश्न भेडसावतोय गोलंदाजाला आणि त्यामध्ये दिशा भरकटतोय. ओ क्रॅकिंग शॉट. या मात्र चेंडू जातो मिड विकेटच्या डोक्यावरनं. चेंडू फार वेगानं पोहोचला चेंडूपर्यंत.
विकास चेंडूपर्यंत पोहोचलाय. विकासचा खूप झकास क्षेत्ररक्षण मात्र तोपर्यंत 2 धाबा अडवू शकले नाहीये. ग्रेट बॅटिंग, कारण पहिला P1 मध्ये जयेशनं सुमधुर फलंदाजी दाखवली. त्यानंतर मात्र ओमकार मागच्या 2 चेंडूमध्ये डबलच्या माध्यमातून वैयक्तिक 4 धावसंख्येवरती खेळतोय आणि 21 धावा दाखल करतोय वाऱ्याच्या वेगानं 31 या धावसंख्येवरती. खूप लवकर चेंडूला अटेम्प्ट केलाय. शतक जज करतोय, त्या चाबाक्यामध्ये नाहीये चेंडू. फ्लाय टेस्ट शॉट आणि पंचाचा इशारा येतोय. दॅट्स अ 6. डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपण ऐकतोय. संगीताची ही खूप चांगली अदा आणि खूप चांगला फटका साधत असताना चेंडू मात्र लॉंगॉनच्या डोक्यानं जिथे विनोद दादा पाटील यांचं बॅनर आपण पाहतोय. 2 धावा निकेश मध्ये तिथे बॅकअप देत असताना खूप चांगली फलंदाजी. दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करतात असं वाटतं की आपण इंटरनॅशनल क्रिकेट पाहतो की काय, तशा पद्धतीनं कोणतीही दडपण नाहीये. बेधुंद फलंदाजी करत असताना चेंडूचा मेरिट पाहून खेळ खेळला जातोय आणि मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी. अप्रतिम क्रिकेट. धावांचा वेग मात्र 39 या धावसंख्येवर आपण पाहतोय. खूप लवकर चेंडू अटेम्प्ट केलाय. मात्र चेंडू आपण बघितला यॉर्कर वाईट ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये सध्या आपण पाहतोय. यॉर्कर वाईट आणि स्लोवर चेंडू हे खूप इफेक्टिव्ह चेंडू तुम्हाला पाहायला मिळतात. प्रभावशाली चेंडू पाहायला मिळतात आणि ते चित्र पाहायला मिळतोय. कारण फलंदाजाला थांबवले बऱ्याच काळानंतर आपण एक डॉट चेंडू पाहतोय. नो रन. ओ इनसाइड आउट. लवली शॉट. अमॅझिंग फुटवर्क. एक्सलंट टायमिंग. आणि मात्र 2 धावा पुन्हा एकदा शतक आपण पाहतोय. निकेशला आपण पाहतोय आणि 2 धाव मात्र पूर्ण करत असताना पहिलं षटक संपूर्ण खेळून काढलं ते जयेशनं आणि दुसरं षटक आपण पाहिलं ओमकारनं खेळून काढलंय. एक चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. P1 मध्ये जयेशची जबरदस्त फलंदाजी आणि P2 मध्ये ओमकारची धुवाधार फलंदाजी. एकूण समीकरण आपण पाहतोय एकही गडी बाद नव्हता. मात्र धावसंख्या आपण पाहतोय ती 41 धावा. 20.5च्या सरासरीनं 41 धावा आपण पाहतोय. ग्रेट बॅटिंग परफॉर्मन्स अँड ग्रेट स्टार्ट फ्रॉम द दिस ओपनर. किती सुरुवात सुंदर तुम्हाला पाहायला मिळाली. कारण P1 आणि P2चा षटक कसा हाताळावं याचे उत्तम उदाहरण आपण पाहिलं. 1996च्या विश्वकपामध्ये कालू वितर जय सूर्यानं दाखवलं की P1 मध्ये आपण किती धावा काढू शकतो पॉवर प्लेमध्ये आणि हे चित्र आपल्या P1 आणि P2 मध्ये पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 25 आणि सचिनच्या षटकामध्ये आल्या त्या 16 धाबा. एकूण धावसंख्या आपण पाहतोय ती 41 धावसंख्या आपण पाहतोय. दोघांमध्ये खूप चांगली भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. दोघांमध्ये भागीदारी आपण पाहिली तर 39 धावांची भागीदारी आहे. कारण 2 चेंडू 2 आपण धावा वाईट पाहिल्यात. 39 देर हॅज बीन पार्टनरशिप बिटवीन जयेश आणि ओमकार. ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द दीज ओपनर्स. ब्राईट स्टार्ट. नवीन गोलंदाज बिंदास ओव्हर द विकेट. ओ पुन्हा एकदा इनसाइड आउट दाखवलाय. मात्र शतक जज करतोय किरण चेंडू खाली. फलंदाज याच निश्चित बाद. दुसऱ्या अटॅम्प मध्ये चेंडू याला मध्ये कन्वर्ट केलाय झेलला आणि पहिला धक्का दिलाय. फलंदाज बाद होतोय तो. मात्र जयेश बॅक टू द पॅव्हिलियन. एक वादळी केली संपुष्टात. चार चौकार आणि एक षटकाराच्या मध्ये तब्बल 24 धावा ठोकल्या त्यानं 7 चेंडूमध्ये. अप्रतिम आणि जबरदस्त स्टार्ट दिलाय आणि फलंदाज जयेश मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का दिलाय गोलंदाजानं बिंदासनं. राऊंड विकेट. फ्लिक यायला मात्र बॅकफुटला जाऊन कट करत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला तर शॉर्ट पॉईंटला. जिथे आमचे पंच उभे आहेत त्या पंचांच्या बाजूला चेंडू अभिषेक कव्हर करत असताना फक्त एकच धाव. बघा मागच्या 2 षटकांमध्ये ज्या धावांचा वेग होता 20.5च्या माध्यमातून प्रसाद आपण तब्बल 41 धावा पाहिल्या त्या मैदानावरती. P1चं पहिलं षटक ज्यामध्ये 25 धावा आपण पाहिल्यात. मागच्या 2 सामन्यामध्ये चित्र पाहायला मिळालं नाहीये. मध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये चित्र तुम्हाला पाहायला मिळालं आणि नवीन काहीतरी संकल्पना नाविन्य या स्पर्धेमध्ये या सामन्यात तुम्हाला पाहायला मिळतंय. गोलंदाज बिंदासचं मी कौतुक करेन कारण मागच्या 2 चेंडूमध्ये खूप चांगला कमबॅक केलाय मैदानावरती. बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र पंच करत असताना जज करतोय मिडॉनला. 30 गज रेस्ट्रिक्शन मध्ये आणि फक्त एकच धाव. रितेश मात्र स्वतःला झोकून देत असताना
मागच्या 3 चेंडूमध्ये बिंदासला आपण पाहिलं तर बिंदासनं एक गडी बाद केलाय. जयेश सारखा मोठा फलंदाज त्याने बाद केलाय आणि फक्त 2च धावा दिल्यात. ज्या बिंदासनं पहिल्या षटकामध्ये 25 धावा दिल्या होत्या तो स्वतःला सावरतोय, रिकवर करतोय. ते मागचं षटक यावेळी मात्र खूप चांगली गोलंदाजी. राऊंड विकेट रायझिंग डिलिव्हरी स्क्वेअर करत असताना क्षेत्ररक्षक फार वेगानं डीप पॉईंट मध्ये येतोय. विकास येतोय, एका ॲक्शन चेंडूला उचलतोय, थ्रो मात्र थोडासा वाईड इश येतोय आणि कव्हर करते मात्र 2 धावा. खूप चांगलं क्रिकेट प्रसाद आपण पाहतोय या 2 फनच्या माध्यमातून. सुरुवात चांगली झाली, हेच कारण की फलंदाज ज्यावेळी मात्र बिंदास्त फलंदाजी करतात, नो प्रेशर, दे आर प्लेइंग विदाउट प्रेशर आणि खूप चांगली सुरुवात करत असताना कारण 2 षटकामध्ये आपण तब्बल 41 धावा पाहिल्यात आणि बिंदास्त षटक थोडंसं चांगलं राहिलंय मागच्या कंपॅरिझनमध्ये आणि तब्बल त्यानं 4 चेंडू फेकून आतापर्यंत एक गडी बाद करून 4 धावा दिल्यात. राऊंड विकेट. गुड बॅटिंग. खूप चांगला फटका दाखवत असताना मात्र दिशा देत असताना क्षेत्ररक्षक जज करेल, निकेश चेंडूला बॅकअप देईल आणि कव्हर करते 3 धाब्यांचं मानस आणि पाहता पाहता 3 धाबा देखील. एक चांगलं नाविन्य पूर्ण सामना तुम्हाला पाहायला मिळेल या शंका नाहीये कारण ज्या पद्धतीनं फलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या चारी बाजूला धावा कुठत असताना कोणते प्रेशर नाहीये आणि धावा जर आपण पाहिल्या 30 षटक मार्गस्थ असताना एकूण धावा आल्यात त्या 48. 48 लॉस ऑफ द 1 विकेट. ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द दीज ओपनर्स अँड ओमकार खेळतोय आतापर्यंत. ओमकारनं षटकार देखील दाखवलाय, त्याला साथ देतोय विजय. आमचे सूर्याजी यांचं आगमन होते बऱ्याच दिवसानंतर. क्रिकेटपासून अलिप्त राहणारे सूर्याजी ओव्हर द विकेट. आज मात्र आयोजकांच्या भूमिकेत तुम्ही त्यांना बघू शकाल. सावळेश्वर सावला संघाला त्यानं पहिल्यांदा प्रमोट केलं होतं रायगडमध्ये, नंतर त्यानं ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये देखील त्यानं प्रमोट केलं होतं. तेच सूर्याजी आता मात्र क्रिकेटपासून थोडेसे अलिप्त पाहायला मिळतात. अप अँड डाऊन्स आपण पाहतोय. एंड ऑफ द 3rd ओव्हर, कम्प्लिशन ऑफ द 3rd ओव्हर. एकूण धावा आपण पाहतोय त्या 49. 49 जर 12 खेळू ज्यानं पाणी घेऊन जायचं मैदानावरती. 49 धावा धावफलकावरती एक बाद 49 अशी धावसंख्या आपण पाहतोय. खूप चांगली सुरुवात. मात्र बिंदासचं मी कौतुक करेन. बिंदासनं या षटकामध्ये धावा फार कमी दिल्यात कारण पहिल्या षटकामध्ये 25 धावा दिल्या होत्या त्यानं आणि या षटकामध्ये त्यानं धावा दिल्यात त्या फक्त 8 धावा दिल्यात त्यानं मैदानावरती. यस, आपण वळूया डीजे कडं. डीजे जयेशनं 24 धावा ठोकल्यानंतर ओमकार मात्र जबाबदारी स्वीकारतोय. ओमकारनं आतापर्यंत संघासाठी 20 धावा ठोकल्या. त्याने षटकार दाखवला एक, मात्र नंतर मात्र त्याने सिंगल डबल आणि 3 या धावसंख्येमध्ये जास्त भर पाडलाय आणि जयेशनं मात्र 4 चौकार षटकाराच्या मध्ये तब्बल 24 धावा कुठल्या होत्या. त्याला साथ देतो ओमकार आणि ओमकारला साथ देतो आता मात्र विजयने आतापर्यंत सिंगलच्या मध्ये 2 धावा ठोकल्या. एकूण धावा आपण पाहतोय त्या 49 आणि या षटकामध्ये बिंदासनं फक्त 8च धावा दिल्यात. मागच्या षटकामध्ये 25, या षटकामध्ये 8 धावा. खूप चांगलं कमबॅक केलं आणि संघ नायकानं दाखवलेला विश्वास मात्र संपादित केलाय. येणारे नवीन 2 षटकं अजूनही पर्याप्त आहेत. बघायचं 5 षटकांचा सामना. यू आर वॉचिंग धनेश ट्रॉफी 2021 सीझन 2. 32 teams have participated in this tournament and this tournament will be 4 days. मागच्या वर्षी स्पर्धा आपण 3 दिवसामध्ये पाहिली, यावर्षी ही स्पर्धा 4 दिवसामध्ये आपण पाहतोय. मागच्या वर्षी 24 संघ, यावर्षी मात्र 32 संघ. अपेक्षा वाढल्यात लोकांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगलं आयोजन डायगर जहान क्रिकेट संघ डायगर यांच्या माध्यमातून. ओ ग्रेट शॉट, लवली शॉट. तिथे पुढे सरकलाय फार वेगानं लॉंग ऑफ मध्ये. विकास कव्हर करत असताना विकासकडे जेव्हा चेंडू गेलेत ना त्याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. त्याचा स्टँडर्ड दाखवत असताना सातत्यानं प्रकाश झोता देत असताना आणि 50 धाबा दापाल करतो. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्या संघासाठी कारण 3.1च्या माध्यमातून त्याने तब्बल फक्त मी म्हणेन 20 चेंडूमध्ये 50 धाबा कुठल्या त्या मैदानावरती. अप्रतिम फलंदाजी कौसा संघाच्या माध्यमातून. निलेश भोईर संघाने खुश असतील कारण संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिलाय.
जयेशनं 24 धाबा टोकल्यात, ओमकारनं आतापर्यंत 20 धाबा टोकल्यात, विजयनं आतापर्यंत 3 धाबांचं योगदान दिलंय आणि स्ट्रायकरला फलंदाज डावखुरा फलंदाज आपण पाहतो तो स्ट्रायकर एंडला ओमकार. राऊंड विकेट. डावखुरा फलंदाज आणि डावखुरा गोलंदाज. चेंडू मात्र खाली राहिला. खूप लवकर चेंडूला अटॅम्प करण्याचा प्रयत्न केला, लॉंगॉनच्या डोक्यावरनं कळण्याचा प्रयत्न होता, मात्र नाही जमलं. फलंदाजाला बीट केले आणि डॉट डिलिव्हरी. डॉट डिलिव्हरीनं खूप महत्त्व असतं लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये आणि डॉट डिलिव्हरी फेकण्याचा प्रयत्न गोलच्या मध्ये डावखुरा गोलंदाज डावखुरा फलंदाज अभिषेक आणि ओमकार असे दोन्ही डावखुरे खेळू आपण पाहतोय मैदानावरती. गुड कॉन्टॅक्ट. 50 धावा दापालकावरती एक बाद 50 धावा आपण पाहतोय. खूप बाहेर जास्त इन्व्हाइट केलं फलंदाजाला खेळण्यासाठी आणि पंच विचार करत असताना इट इज अ वाईट. गुड कॉल फ्रॉम अंपायर. पंच 3 आपण पाहतोय यावेळी मैदानावरती. निरंजन सावंत, सुभाष पाटील, फयाज शेख असे 3 नामांकित पंच या स्पर्धेसाठी. प्रोफेशनल पंच, प्रोफेशनल स्कोरर, प्रोफेशनल कॉमेंटेटर. ही स्पर्धा देखील तेवढ्याच चांगल्या लेवलला खेळली जाते. ग्रेट टुर्नामेंट ऑर्गनाइज बाय जर्मन क्रिकेट संघ टीम टायगर. व्हाट अ शॉट, अमेजिंग टायमिंग, ग्रेट फुटवर्क, लवली शॉट अँड जस्ट out of the park. That's a 6. जोडी मात्र ओमकार आणि विजयची 1983 1990ची आठवण झाली गाणी ऐकल्यानंतर. टिमक्याची सोलीबाई खूप फेमस गाणं होतं. हल्दीमध्ये खूप गाणी वाजत होते. खूप फेमस गाणं जुन्या आठवणींना उजाळा दिला. डीजे मास्टर थँक्यू सो मच. 19 धावा दापालकावरती वाऱ्याच्या वेगाने येत असताना 57 वरती. ओ ग्रेट डिलिव्हरी. चेंडू मात्र खाली राहिलाय. फुलर अँड डिलिव्हरी इनसाइड एज आणि चेंडू मात्र मागे निघून आलाय. विकेट किपरच्या मागे बॅकअप दिलं जाते साहिलच्या माध्यमातून. यंग टॅलेंटेड क्रिकेटर प्रसाद, एक गोष्टीचा आपण आवर्जून उल्लेख करूया, कारण आपण पाहतोय आपले ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील यांच्याकडनं जो निर्णय घेण्यात आला की टी शर्ट आपण पाहतोय संघाचे टी शर्ट आता कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्हाला टी शर्ट आयोजकांवरती डिपेंड आहे, दिल्या तर नाही हरकत नाही आहे, पण तुम्ही तुमच्या टी शर्ट घालू शकता. हे खूप चांगला निर्णय, स्वागतार्ह निर्णय विनोददादा पाटील. आपला अभिमान, आपला श्वास, आपला कल्याण डोंबिवलीचा अभिमान ज्यांना आपण संबोधतो. ओव्हर द विकेट. ओ क्विक डिलिव्हरी विथ गुड बाउन्स अँड गुड लेंथ. लावली डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी मी म्हणेन. खूप चांगली गोलंदाजी कारण या षटकामध्ये आतापर्यंत आपण 2 डॉट पाहिलेत आणि 2 सिंगल, एक षटकार देखील पाहिला. षटकारचा अपवाद वगळला ना, तर खूप चांगली गोलंदाजी दाखवली अभिषेकनं. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, वेदकता, आक्रमकता दाखवत असताना आपली उपयुक्तता सिद्ध करतोय आणि तेवढंच सहकार्य त्याला मिळतंय ते मात्र क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. ग्रेट क्रिकेट. राऊंड विकेट. खूप लवकर बॅकफुट लावून चंद्र मात्र हवेमध्ये खेळत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला. तो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण विकासनं मात्र वेट अँड वॉच केलं. चेंडूवरती आला नाही तो वेगानं. 2 धाबा इथे मात्र अंकित करत असताना आणि षटक देखील चांगलं राहिलं. पहिल्या 2 षटकामध्ये 41 धाबा आल्या होत्या P1 P2 मध्ये. नंतर आपण पाहिलंय तर मागच्या षटकामध्ये 8 धाबा आल्या आणि या षटकामध्ये प्रथमेश आम्हाला माहिती देतील की धाबा आल्यात त्या फक्त या षटकामध्ये 10 धाबा आल्यात. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये 41 धाबा 12 चेंडूंमध्ये आणि मागच्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं त्या 12 चेंडूंमध्ये 18 धाबा. हे चित्र आपण सातत्याने पाहिलंय. पूर्वार्ध सामन्याचा खूप चांगला राहिला फलंदाजांसाठी आणि उत्तरार्धामध्ये खूप चांगली कामगिरी आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगली गोलंदाजी आणि एंड ऑफ द 4th ओव्हर 19 सेकंद आपण पाहतोय ते लॉस ऑफ 1 विकेट, 60 फॉर 1 लॉस. 15.0च्या धावसंख्येने धावगती उभारली मैदानावरती आणि ही सरासरी जर कायम ठेवली तर या स्पर्धेचा उच्चांक तुम्हाला 75 धावांचा पाहायला मिळेल. कारण मागच्या सामन्यामध्ये सागाव संघाने 69 धाबा चेस केल्यात. 68 धाबांचा उच्चांक होता घेसर संघाचा आणि तो देखील इथे उच्चांक मोडीत काढला होता. नवीन गोलंदाज शेवटचा षटक रितेश. स्ट्रायकरला फलंदाज, डावखुऱ्या हाताचा फलंदाज त्याला फेस करेल तो ओमकार. ओमकारनं आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी दाखवली मैदानावरती आणि त्याला साथ देतो विजय. 26 नंबरची जर्सी परिधान केली. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस, स्लाइडली चेंजेस, देर इज स्लाइडली चेंजेस इन द फील्ड पोझिशन. जो क्षेत्ररक्षक डीप पॉईंटला होता ना त्याला मात्र आता शॉर्ट मिड विकेटमध्ये आणलाय सरकारच्या रिस्ट्रिक्शनमध्ये. ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू, पंचांचा बीमारचा इशारा आणि क्षेत्ररक्षक जज करतोय फलंदाज. बाद होणार नाही कारण बीमार चेंडू. इफ द बॉल इज अबोव द वेस्ट इट इज अ कॉल बीमर. इट विल बी फ्री हिट. अंपायर क्विकली इंडिकेट फ्री हिट. इट्स अ गुड डिसिजन फ्रॉम अंपायर आणि यावेळी मात्र फ्री हिट 1+1 2 धाबा धापलकावरती आणि पंचांचा इशारा येतो तो फ्री हिट. इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग हाऊ विल युटिलाइज द बॅट्समन
ऑफ फ्री हिट कसा वापर करण्याची उत्कंठा शिगेला पोहोचते धावसंख्येवरती. मागच्या काही चेंडूमध्ये आपण आळा पाहतोय. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये परिवर्तन आपण पाहिलंय मागच्या चेंडूवरती. पंचांशी दाखवत असताना, कारण आता फलंदाज उजवा आलाय त्यामुळे क्षेत्रक्षणामध्ये मी चेंजेस करू शकता हे दाखवत असताना. जरी फ्रीट असला तरी, कारण फलंदाज जर डावकुरा असता तर तुम्हाला चेंजेसची कोणतीही मुभा नव्हती. किती लक्ष आहे बघा पंचांचं. सुभाष पाटील आणि पंच निरंजन सावंत. गुड अंपायर. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला जाऊन जागा बनत असता चेंडू ट्रॅव्हल झाला तो यामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट. झेल मात्र सुटला जातो तिथे. नॉट अ गुड क्रिकेट डिपेशच्या माध्यमातून. थ्रो खूप चांगला होता ऑन द स्टंप फ्रॉम बाउंड्री लाईन, मात्र झेल टिपता आला नाही. क्षेत्रक्षाचा दर्जा थोडासा खालावताना पाहायला मिळाला मागच्या काही 2 चेंडूमध्ये. आणि धावसंख्येला आकार येतो 1 एकूण धावसंख्या आपण बघू शकाल ती 64. 64 धावा धापलकावरती. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील. खूप चांगली गोलंदाजी मागच्या 2 षटकांमध्ये. ओमकार आणि विजय जयेश बाद झाल्यानंतर संघाला सावरत असताना जोडी आपण पाहतोय. खूप चांगली भागीदारी. पुलटा चेंडू फक्त दिशा देसा सॉफ्ट हँड बॉटम हँड नको चेंडू खेळून काढायचे जज करतोय. मिड विकेटला सचिन येतोय, कव्हर करते पण 2 धावा. खूप चांगलं क्रिकेट. तुम्हाला चौका षटकारांची गरज आहे का हा देखील प्रश्न विचारला जातोय प्रसाद. सिंगल डबाच्या मध्ये धावसंख्येला वेग दिलाय त्यामुळे तुम्हाला चौका षटकांची निदांत गरज आहे असं देखील नाहीये. कारण 30 चेंडूंचा सामना जर तुम्ही केलात आणि 30 चेंडूमध्ये डबल जरी धावा काढल्या तरी तुम्हाला 60 धावा होऊ शकतात. हे समीकरण क्रिकेटचं. एकूण 66 धावा धापालकावरती. थँक्यू प्रतिमेश. गुड स्कोरिंग. व्हेरी गुड जॉब. फुल टॉस. पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा, कारण दुसऱ्यांदा फ्री हिट या षटकामध्ये येतोय आणि पंच सुभाष पाटील आम्हाला सांगत असताना इट इज अ फ्री हिट. पण जेव्हा जेव्हा चेंडू, कारण हा गोलंदाज आता मात्र गोलंदाजी करू शकणार नाहीये, कारण आपण पाहतोय की तुम्हाला फक्त एकाच बाउन्सची मुभा असते आणि हा भीमर टाकलाय. 2 भीमर झालेत, कारण नियमानुसार आपण पाहतोय प्रसाद की पहिल्यांदा किती बाउन्स चालायचे, मात्र आता नियम एकच बाउन्स दुसरा बाउन्स केला तर तुम्हाला लगेच तुमचं षटक थांबवलं जातं. तसंच भीमरचं देखील आहे. एक भीमर केल्यात हरकत नाही, दुसरा भीमर जर केलात तर तुम्हाला हटवण्यात येते आणि ते चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये सातत्याने परिवर्तन, सातत्याने चेंजेस, कारण मागच्या 5-7 वर्षामध्ये आपण क्रिकेटमध्ये भरपूर सुधारणा पाहिली, आधुनिकता पाहिली, ग्लॅमर पाहिलं आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे याचा इशारा दाखवत असताना पंच सुभाष पाटील आम्हाला व्हेरी गुड जॉब. धावसंख्या धापलकावरती आतापर्यंत 68 धावा धापलकावरती. धावा मागच्या सामन्यामध्ये घेसर संघानं 68 धावा ठोकल्या होत्या, मध्ये त्या धावा चेस करण्यात आल्या सागाव संघाच्या माध्यमातून. त्यामुळे या धावा पुरेशा आहेत का मैदानावरती हा प्रश्न विचारला जातो मैदानावरती. सेकंडला ओमकार खेळतोय, त्याची वैयक्तिक धावसंख्या ओमकारची आपण पाहिली. गोलंदाज पार्ट टाइम गोलंदाज वापरला जाईल तो प्रदीप येतोय, अनुभव खेळू. शॉर्ट पिच चेंडू याली मात्र चेंडूला फायनल गेजमध्ये खेळून काढलाय. इट शुड बी 4 नॉट आउट्स अँड बॉल ओव्हर द रोप फॉर 4 रन्स. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज 32 या वैयक्तिक धावसंख्येत खेळतोय. 24 धावा ठोकल्या त्या जयेशनं, मध्ये 32 धावा आतापर्यंत. ओमकारच्या बॅटमधनं जागा बनवली, शॉटसाठी शफल झालाय, ते जज करतोय. त्याच्या बक्क्यामध्ये चेंडू हाय, मात्र झेल टिपू शकला नाहीये आणि पंच आम्हाला इशारा करतात. बघायचं आहे मेन पंचांचा इशारा आतापर्यंत येणं अजूनही बाकी आहे. स्क्वेअर लेग पंच आम्हाला द्यायचं दॅट्स अ 6 आणि मेन पंचांचा इशारा येतो दॅट्स अ पॅरलाइज 6. What a shot, amazing timing, high backlip, tremendous power over the top of the mid wicket. That's a 6. .42 42 धावसंख्येत खेळतोय ओमकार. ग्रेट शॉट. याने मात्र ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट निके चेंडू खाली 2 धाब्याचा मारच बघायचा 2 धाव होतील का आणि फार बेगान 2 धाव पूर्ण करत असताना चेंडू बॅटला आता खूप ग्राउंडिंग करतोय, खूप लवकर ग्राउंडिंग केले होते बॅटला आणि या 2 धाबा धापलकावरती आणि धाबा आणि फक्त धाबा आल्यात. एकूण धाबा आपण पाहतोय त्या
82 धावा 82 आणि 83 टू विन. खूप मोठी धावसंख्या उच्चांक तुम्हाला पाहायला मिळाला 82 धावा धापलकावरती. जयेशने 24 धावा टोकल्या होत्या. ओमकारच्या धावा आम्हाला स्कोर आमच्यापर्यंत पोहोचवतील कारण ओमकारची धावसंख्या जास्त पाहायला मिळाली आणि नॉट आउट फॉरच्या ओमकारच्या माध्यमातून व्हॉट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स फ्रॉम द ओमकार. जबरदस्त एंटरटेनमेंट केलं मैदानावरती. मैदानाच्या चारी बाजूला धाबा कुठल्यात अक्षरशः गोलंदाजांनी त्यांना डॉमिनेट केलेत आणि मैदानाच्या चारी बाजूला धाबा कुठून आपल्यामध्ये किती क्षमता आहे, आपल्यामध्ये किती ताकद आहे, आपल्यामध्ये किती गुणवत्ता आहे, आपण किती पोटेन्शियल दाखवू शकतोय हे दाखवत असताना जयेश बाद झाल्यानंतर स्वतः जबाबदारी स्वीकारत असताना 82 धावा धापलकावरती आणि एकूण धावा 82. 83 धावांची गरज असणार आहे ती सामना जिंकण्यासाठी. ती मात्र साबे संघा समोर. 83 टू विन. आपण पाहतोय जामना क्रिकेट संघ टायगर आयोजित स्पर्धा धनेश स्मृती चषक 2021 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पहिला दिवस आजचा स्पर्धेचा. मागचे 2 सामने आपण खूप चांगले पाहिलेत. तिसरा सामना देखील चांगला होईल अशी अपेक्षा बाळगूया आणि संघ उतरतोय मैदानावरती. तो कौसा संघ उतरतोय. 83 धाबा त्यांना डिपेंड करायचे आहेत मात्र 82 धाबा टोकल्यात त्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगली धावसंख्या पाहायला मिळाली कारण P1 P2 मध्ये दमदार सुरुवात झाली. P1 मध्ये आल्या त्या 25 धाबा, P2 मध्ये आल्या 16 धाबा, नंतरच्या 2 षटकामध्ये आल्या त्या 18 धाबा आणि शेवटच्या षटकामध्ये धाबा तब्बल आल्या त्या. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतील. एकूण धाबा आल्या त्या शेवटच्या षटकामध्ये 22 धाबा आल्यात कारण 2 गोलंदाज वापरण्यात आले शेवटच्या षटकासाठी. बीमर फेकण्यात आले होते आणि 83 धाबांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आस्किंग रन रेट जर आपण पाहिलं तर फार मोठा असणार आहे. 16.60च्या सरासरीनं धावा उभारण्यामध्ये यायला मात्र यशस्वी व्हावं लागेल. बघायचंय मागचा सामना खूप चांगला झाला. पहिला सामना देखील चांगला झाला. हा सामना देखील चांगला होईल या अपेक्षा बाळगूया आपण. एक चांगला सामना होईल असं आपण अपेक्षा बाळगूया आणि या वळूया आपण कमेंट्री बॉक्समध्ये आम्ही चेंज करतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा धनेश स्मृती चषक 2021 ऑर्गनाइज बाय जानमान क्रिकेट संघ डायगर आयोजित स्पर्धा आपण पाहूया. 83 धावांचं लक्ष या ऐकूया आपण प्रथमेश ठाकूरला दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. मच्छिंद्रनाथ सरांचा आवाज आपण आता खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकलाय. ऑफिशियल्स आमचे सज्ज होत आहेत. ऑफिशियलच्या स्वरूपात आपण पाहिलं तर सर निरंजन आहेत, सर फयाज शेख आहेत, सर सुभाष पाटील आहेत आणि विदाऊट कॉन्ट्रोवर्सी आपण पाहिलं तर गेल्या काही मॅचेस सुरू आहेत आणि आता मात्र सामना पाहायला मिळतो आपल्याला कौसा विपक्ष साबे. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर तब्बल 82 धावा कुठल्यात. एक धावांचा डोंगर मात्र साकारला आणि त्याचं कारण मात्र मैदानाच्या आत होते. सलामीला गेले होते, आघाडीला गेले होते जयेश. त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या 24 धावा. त्यानंतर ओमकारच्या बॅटमधून पाहिल्या 46 धावा, तब्बल 4 षटकार आणि एका चौकाराच्या माध्यमातून. आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती विजय गेले होते, त्याच्या बॅटमधून 9 धावा आल्या. चांगली खेळी साकारली. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कौल हारला, फलंदाजी करावी लागली आणि या मात्र संधीचं सोनं केलं. धावफलकावर पाहिलं तर तब्बल 82 धावा कुटण्यामध्ये यश मिळालं. 83 धावांचं एक मोठं लक्ष मात्र जरी मोठं असलं तरी समोर मात्र मेहनत घ्यावी लागेल. समोर संघही तितकाच बलाढ्य आहे. आपण पाहतोय कौसा विपक्ष साबे हा सामना आहे. कौसा संघाने प्रथम फलंदाजी केली, धावफलकावरती धावांचा डोंगर उभारला, 82 धावांचं लक्ष समोर ठेवलं आणि आता मात्र कष्ट करावे लागतील प्रामाणिकपणे. कारण प्रामाणिक कष्ट त्यालाच, जो कष्ट मात्र प्रामाणिकपणे करतो यश मात्र त्यालाच मिळतं. तर टॉससाठी यायचं दोन्ही संघांनी. उत्तर शिव संघाचे संघनायक आणि जुनी डोंबिवली संघाचे संघनायक एस तुषार पाटील यायचं टॉससाठी. लगेचच या इनिंगचा पहिलं षटक होण्याच्या आधीच आपल्याला टॉस करायचा आहे. तर आलेल्या दोन्ही संघांना विनंती करेल जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर उत्तर शिव संघाचे संघनायक आणि जुनी डोंबिवली संघाचे संघनायक लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आपण करून घेऊया नाणेफेकीचा कौल दोन्ही संघांमध्ये. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आत, जिथे सलामीची जोडी, आघाडीची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते सचिन आणि बिंदासच्या माध्यमातून. बिंदास म्हटलं की एक अष्टपैलू खेळाडू आहे साबेगावचा. सातत्याने बॅटिंग असू दे, गोलंदाजी असू दे, त्या दोन्ही याच्या माध्यमातून जो फलंदाज किंवा गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडूची भूमिका साकारणारा हा खेळाडू. स्ट्रायकिंग इन वरती सचिन, बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार.
पॉवर प्लेचं षटक, क्षेत्ररक्षकांवर बंदी आणि पहिला चेंडू. ऑफ साईडला काही पे निगाय काही पे निशाणा. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित तैनात, त्यांच्याकडून मात्र चूक होत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव, गोड सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. जर्सी परिधान केली आपण पाहतो कौसा संघाची बिलियन शेअर जर्सी. जेव्हा वर्ल्ड कपमध्ये हजारो लाखोच्या गर्दीने प्रेक्षक उभे होते, त्यांचा आवाज तो मात्र कॅप्चर केलाय आणि त्याची रेकॉर्डिंग मात्र आपल्याला त्या जर्सीवर पाहायला मिळते. स्लोअर वन, टप्पा पडल्यानंतर चेंडूने बाहेरच्या दिशेने वळण घेतलं, आउटर स्विंग होता आणि हा मात्र चेंडू स्वैर घोषित केलाय. डॉट बॉल, व्हाईट बॉल. अवांतर धावेने मात्र धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. पहिली धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे फलंदाजी करत असताना साबे संघाची. बोलत यार लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, जज होईल का हा प्रश्न आहे. त्याने सांगितलं आय विल टेक इट आणि लागलेला हा पहिला मोठा धक्का आणि फलंदाज सचिनची खेळी समाप्त. पहिल्या आकड्यावरती लागलेला हा साबे संघाला पहिला धक्का. क्रिकेटचा फीवर येतो. ज्याला क्रिकेटचा फीवर चढलाय तो मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून बसलाय. सातत्याने चांगला परफॉर्मन्स दाखवा, प्रेक्षकांच्या नजरेत आणि त्यांच्या मनामध्ये तुमचं घर करून उपस्थित व्हा. हेच सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेट हा खेळ नाही, क्रिकेट हा इमोशन आहे, भावना आहे आणि ही मात्र करोडो भारतीयांच्या मनाने जुडलेली भावना आहे. आणि त्या भावनेचं मात्र आता मैदानाच्या आत युद्धामध्ये रूपांतर झालंय. 42 धावा, 82 धावा धावफलकावर, 82 ऑन स्कोर कार्ड. 83 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा पाठलाग करत असताना भरपूर लवकर सचिन बाद झालेत. ज्याच्याकडून आशा अपेक्षा होती तो मात्र आता निराशा घेऊन मैदानाच्या बाहेर परतलाय. तिसऱ्या क्रमांकावरती किरण मात्र आता मैदानाच्या आत गेलाय. स्ट्रायकिंग इनवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बिंदास. अपेक्षा आहेत बिंदासकडून, गरज असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कुटण्याची लाईन खराब आहे. येस, पंच आमच्याकडे वळत आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर जातोय चेंडू आणि स्वैर घोषित करतायत. पहिल्या या षटकामध्ये तर अवांतर धावाच्या स्वरूपात त्या 2 धावा आल्या त्याच आहेत. त्यानंतर त्या व्यतिरिक्त अजून कोणतेही धाव खर्च केलेले नाहीये, म्हणजे म्हणेल चांगली गोलंदाजी आहे. लाईन फक्त थोडीशी सुधारावी लागेल. यावेळेला उजव्या यष्टीवर चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. डीपमध्ये जातो चेंडू लॉंग ऑनला. तिथे मात्र थोडंसं लेझी क्रिकेट दाखवलं, पण फलंदाजांनी मात्र क्विक 2 धावा कंप्लीट केल्यात अतिशय वेगाने. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक मात्र पुढे सरकेल 2 धावांनी. 4 या आकड्यावरती, 4 ऑन स्कोर कार्ड. 83 धावांचा पाठलाग करत असताना 4 धावा लागल्या आहेत. अजूनही 79 धावांची गरज आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, चांगला फटका, टायमिंगही चांगलं. गॅप शॉट सिलेक्शन, 38 सर्कलचा पुरेपूर वापर केल्याने चेंडूला मात्र पाठवून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर टॉस साठी यायचं आहे उत्तर शिवानी जुनी डोंबिवली संघ. तर माननीय उमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. नेक्स्ट मॅच आणि या दरम्यान बोलूया मैदानाच्या आत आणखीन एक चौकार आलाय, तो म्हणजे फलंदाज बिंदासच्या बॅट मधून. माननीय आदरणीय उमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते होईल टॉस दोन्ही संघांमध्ये. एका बाजूला उत्तर शिव संघ, दुसऱ्या बाजूला जुनी डोंबिवली संघ. दोन्ही संघ बलाढ्य आणि त्यामध्ये असणारे हा पुढचा सामना, पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. बघूया मैदानाच्या आत. बॅक टू द क्रिकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अपील केली आहे. पिचिंग आउटसाइड, येस पिचिंग आउटसाइड, मिसिंग लेग स्टंप. पंचांचा इशारा आहे, फलंदाज सेफ आहे. पायचीतसाठी हलकीशी अपील जरूर झाली होते. इथे पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटका अखेरीस 83 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटका अखेरीस धावफलकावरती 12 धावा लागलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फलंदाजी करत असताना साबे संघाचा टॉस होतोय. या दरम्यान टॉस होतोय. आमचे आलेले मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र इथून टॉस होईल. उत्तर शिव विपक्ष जुनी डोंबिवली. हेड्स इज द कॉल अँड टॉस जिंकलाय. आमच्या टॉस बॉक्स मधून माहिती येईल.
जुनी डोंबिवली संघाने टॉस जिंकला आणि निर्णय असेल येस पेंडिंग. थोड्या वेळाने त्यांचा निर्णय कळेल. आणि वळूया क्रिकेटमध्ये, वळूया मैदानाच्या आत. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 12, 12 ऑन स्कोर. अजूनही 71 धावांची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत, 71 धावांची गरज आहे. पॉवर प्लेचं दुसरं सर्कल आपल्याला पाहायला मिळतंय. सेकंड पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. P2 मध्ये सामन्याने पदार्पण केलंय. 71 धावांची अजूनही इथून गरज आहे. म्हणजे सातत्याने मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पण हे मोठे फटके कोणाच्या बॅटमधून येतील? बिंदासच्या बॅटमधून. आपण 2 चौकार पाहिले. लवकर बाद झाला तो सचिन, ज्याच्याकडून अपेक्षा होती, जो सातत्याने लिडिंग रन स्कोरर आहे साबे संघासाठी, चांगला परफॉर्मन्स देतो, तो मात्र आता तंबूच्या आत बसलाय. त्यामुळे आता जबाबदारी असेल ते म्हणजे बिंदास आणि किरणच्या वरती. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज किरण इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती पहिल्यांदाच स्ट्रायकिंग इनवर आलाय. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल निलेश. पंचांच्या उजव्या बाजूने बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर पिच सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला ते क्षेत्ररक्षक तैनात. मिळेल ती फक्त सिंगल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअपला खेळाडू. एका सिंगलने मात्र धावफलक पुढे सरकतंय. स्कोर मूव्स ऑन 13, 13 धावा धावफलकावरती. 70 धावांची अजूनही गरज. समीकरण पाहिलं, 23 चेंडू शिल्लक, 70 धावांची गरज. समीकरण थोडंसं कठीण नक्कीच आहे, पण काही मोठ्या फटक्यांनी समीकरण खुलं करण्यात येईल. जर मोठे फटके खेळले तर समीकरण खुलं मात्र साबे संघाच्या बाजूने नक्कीच होऊ शकतं. पण आता मात्र मॅचमध्ये पकड मजबूत बनवली आहे, ती म्हणजे क्षेत्ररक्षण करत असलेला संघ कौसा याने. कौसा संघ सुरुवातीला फलंदाजी भरपूर आक्रमक राहिली. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये पाहिलं, गोलंदाजी करत असताना 12 धावा खर्च केल्यात. चांगल्या स्थितीमध्ये आहे. फलंदाजी करत असताना जर तुम्ही धावांचा डोंगर रचतात तर मात्र फलंदाजी करत असताना दुसऱ्या इनिंगमध्ये संघावर दडपण थोडंसं असतं. तर दडपणाचा मात्र आता फायदा होईल का? फुल टॉस होता, मिस टायमिंग. तिथे मात्र शॉर्ट थर्ड मॅनला, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आलेत. वेगाने पंचांचा इशारा येतोय. येस, इट इज नो. बघा, नो साठी रिव्ह्यू टीम नाहीये, टीम घेऊ शकत नाही. पंचांचा जर इशारा असेल, पंचांनी जर थर्ड अंपायर रेफर केला तरच आम्ही टेक्निकल टीममध्ये जाऊ. पुढचा चेंडू असणार आहे फ्रीटचा. सुवर्ण संधी असणार आहे फलंदाजाकडे आणि या सुवर्ण संधीचा फायदा घेईल का? येस, एक रन कंप्लीट केले. नो +1. आणि आता स्ट्रायकिंग इनवरती किरण आहे आणि किरणकडे आहे सुवर्ण संधी. पॉवर प्लेचा सर्कलचा वापर करेल का? प्रश्न अनेक, उत्तर मात्र या चेंडूवर नक्कीच मिळेल. बॉलर तयार. ओव्हर पिच लॉफ केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. मिड ऑफचा खेळाडू मात्र चेंडू खाली येईल. जज होणार नाहीये कारण फ्रीटचा चेंडू होता. बघा, जज जरी झाला असता, चेंडू कॅच जरी इथून घेतली असती तरी मात्र काहीचा फरक पडला नसता. पण मिस टाइम झाले, तिथे झेल सुटला आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय 17 ऑन स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये निलेश. पॉवर प्लेचं दुसरं षटक. क्षेत्ररक्षणावर बंदी होती पण पडल्यानंतर चेंडू आत आलाय. भरपूर चांगली गोलंदाजी. सरप्राइझिंग डिलिव्हरी होती किरणसाठी, कारण या चेंडूमध्ये वेग होता. पाठचा चेंडू पाहिला, स्लोअर वन होता, ऑफ कटर होता. त्यानंतर आता टप्पा पडल्यानंतर चेंडू आत येतोय. स्लोअर वन आहे. गती मात्र यावेळेला वापर केला. पाठचा चेंडू स्लोअर वन होता. चांगली गोलंदाजी. व्हेरिएशनने भरपूर असा, हा परिपक्वतेने परिपूर्ण असा खेळाडू मात्र आता सतवतोय दोन्ही फलंदाजांना. धावांची धडपड चालू होती. इथे मात्र ब्लॉक होलचा सुरेख चेंडू. इफ यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. किरणच्या स्वरूपामध्ये. आणि नवीन फलंदाज येणार नंबर 4, चौथ्या क्रमांकावरती निकेश आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर. 5 धावा जरूर खर्च केल्यात. षटक पाहिलं तर अद्याप हाताळलेत 4 चेंडू हाताळल्यात. 5 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद केलाय. इकॉनॉमिकल गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. त्यानंतर आता 5 धावा खर्च केल्यात. बॉलर तयार.
हो, यावेळेला पुन्हा एकदा सरप्राइझिंग डिलिव्हरी, भन्नाट गती आणि पुन्हा एकदा चेंडूने घेतलाय यष्ट्यांचा वेध आणि संपलाय स्ट्रायकिंग वरती असलेल्या फलंदाजाचा खेळ. लागलेला हा तिसरा धक्का साबे संघाला. येऊन मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतात. जबाबदारी भरपूर मोठी असेल, आवाहन भरपूर मोठं आहे. 83 धावांचा डोंगर उभा केला होता, त्याचा पाठलाग करत असताना धावफलकावरती आपण पाहिलं तर 17 धावा लावलेल्या आहेत. सहासष्ट धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू या षटकातला आणि आता मात्र या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर आत आलाय, भन्नाट गती, सातत्यपूर्ण गोलंदाज, सातत्यपूर्ण भरलेला हा गोलंदाज. तर या दरम्यान आमचे मान्यवर माननीय अजयजी पाटील काटे गावचे, तर त्यांचं सुद्धा ते शुभागमन झालेलं आहे. तर त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आलेल्या पाहुण्यांना विनंती असेल, यायचंय व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. व्यासपीठ तुमचं आणि त्यांनाच व्यासपीठाला पाहुण्यांनीच शोभा येते. तर त्यामुळे आलेल्या सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. पुढचा दरवाजा या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण, इथे क्रिकेट जीवकी प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान Thank you, DJ. कल्याण. येस, कल्याण डोंबिवलीचा सन्मान म्हणजे हा क्रिकेटचा खेळ. कल्याण डोंबिवलीचा सन्मान म्हणजे हे खेळाडू. कल्याण डोंबिवलीचा सन्मान म्हणजे आमचा ग्रामीण टेनिस क्रिकेट. आणि या ग्रामीण टेनिस क्रिकेटला मात्र वेगळ्या पटलावर न्यायचं काम आजच्या या पिढीने केलं आहे. युवा पिढी आहे, युवा टॅलेंट आहे. सातत्याने यंग क्रिकेटला महत्त्व दिले आपल्या ग्रामीण क्रिकेटने. आणि अनेक नवीन खेळाडू, जसं सातत्याने सरांनी उल्लेख केला की भरपूर खेळाडू दिलेत क्रिकेटने. अनेकांची नावं बनली आहेत आणि भरपूर नवीन खेळाडू भेटलेत क्रिकेटमुळे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. ओमकार आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये पहिला स्पेल 12 धावा खर्च केला, एक गडी बाद केला होता, चांगली गोलंदाजी राहिली होती. आणि आता मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार. स्ट्रायकिंग इनवर फलंदाज बिनधास्त आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेरून निघून जातोय. लाईन थोडीशी भरकटली आहे. पिचिंग मात्र थोडीशी खराब झाली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूने बाहेरच्या दिशेने वळण घेतलं आणि व्हाईट बॉल. अवांतर धाव. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचं मात्र सातत्याने कनेक्शन होत नाही. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, हिटिंग मिडल स्टंप. लागलेला हा मोठा धक्का, आणखीन एक धक्का लागतोय आणि फलंदाज बिंदास बॅक टू दी पवेलियन. बास झाल्यात आणि आता मात्र कुठेतरी बॅकफूटला आलेला दिसतोय साबे संघ. आणि आता बॅकफूटवरून पुन्हा फ्रंट फूटवर यायला लागेल, तर तुमचा गिअर चेंज करून तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, हाणामारी करावी लागेल. गोलंदाजावर मात्र आता दडपण जर आणायचं असेल तर इथून मात्र सातत्याने मोठ्या फटक्यांची खेळी साकारावी लागेल. कॉम्बॉक्स एंड कडून पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार. आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट रनअप, पण गती मात्र इथे स्लोअर वनचं अस्त्र बाहेर काढलं, स्लोअर वनचं शस्त्र बाहेर काढलं आणि फलंदाजाला बीट करून जाऊन विसावलाय चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक एक डॉट चेंडू मात्र साबे संघाला दडपणाखाली आणतोय आणि आता मात्र मानसिक दडपण आले कुठेतरी साबे संघावरती. ओ, यावेळेला यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. चेंडूने जाऊन घेतला यष्ट्यांचा वेध, लागलेला हा मोठा धक्का. फलंदाज बॅक दी पवेलियन.
विराईकडे साकडं घालतो की कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ देऊ नको, निर्विघ्न ही स्पर्धा पार पाडू दे. आणि आता मात्र चांगली गोलंदाजी होती आहे. षटक क्रमांक 3 हाताळत होता ओमकार. तीन चेंडू हाताळले, 2 गडी बाद केले, एकच धाव अवांतरच्या स्वरूपात खर्च केली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली चेंडूने, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि मात्र फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहेत. डॉट बॉलची समाप्ती होते. स्वैर धाव मिळते. डॉट बॉल आहे. येस, डॉट बॉलची समाप्ती. बॉलर तयार. शॉर्ट रन पे मात्र गती भरपूर आहे गोलंदाजाकडे, व्हेरिएशन भरपूर आहे. सातत्याने प्रत्येक एक चेंडू वेगळ्या टप्प्यावर आहे, प्रत्येक चेंडूमध्ये वेगळेपण आहे आणि ती मात्र व्हेरिएशन आता आपल्या गोलंदाजीमधून दाखवतोय. सातत्याने भरपूर चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून होती आहे. शेवटचा चेंडू फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फक्त प्लेसमेंट दिली आहे, दिशा दिली आहे. चेंडू जातोय डीप कव्हर्समध्ये, तिथून मात्र फेकी ॲक्युरेट येते आणि धावचीच्या स्वरूपात सांघिक यश मिळतंय. लागलेला आणखीन एक धक्का. विकास बॅक टू दी डगआउट. आणि मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत बनवताना आपल्याला पाहायला मिळतोय कौसा संघ. कारण सातत्याने विकेट गेले, ती मात्र जमेची बाजू राहिली कौसा संघाची, कारण सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी झाली आणि आपण पाहिलं तर 5 विकेट पडल्यात. ओमकारने मात्र भरपूर चांगला स्पेल हाताळला. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपल्याला ओमकार पाहायला मिळतोय. हे सिनियर ओमकार आहे आता. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज, डावकुऱ्या हाताचा ओमकार आता मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4. रनवे मध्ये अडथळा आला, पुन्हा एकदा सज्ज होतील. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 19 ऑन स्कोकाट, 6.33च्या सरासरीनं 83 धावाचा पाठलाग करत असताना 19 धावा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक होता. आउटसाइड द ऑफस्टेक, उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर चेंडू. पंचांनी स्वैर घोषित केलाय. अवांतर धाव इथून मिळतीये. 20 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. 63 धावांची अजूनही गरज आहे. समीकरण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 63 धावांची गरज आहे. मानसिक दडपण आता साबे संघावर. मात्र आता या वेळेला फटका उंचावलाय भरपूर. क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या आवाक्यामध्ये आहे चेंडू आणि त्याने मात्र जज केलाय. लागतोय आणखीन एक धक्का साबे संघाला आणि कुठेतरी मात्र पूर्णपणे या मॅच मध्ये बॅकफुटला आलाय का, हा प्रश्न मैदानाच्या आत उपस्थित होतोय. त्रेसष्ट धावांची गरज आहे. हे पॉसिबल आहे का? क्रिकेटमध्ये काही शक्य आहे. प्रेम नवीन फलंदाज, इथे मात्र हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. बॅटीला झालाय स्पर्श आणि साबे संघामध्ये पसरलाय हर्ष. लागतोय आणखीन एक धक्का आणि पूर्णपणे आता बॅकफुटला आलाय का साबे संघ. तरी स्टँड घेऊन खेळण्याची गरज होती
हायट्रिक बॉल. हायट्रिकच्या उंबरट्यावर मात्र हा गोलंदाज उभा होता. यावेळेला ऑफसाईडला मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला. लॉंग ऑफला तिथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका धाव्याने मात्र समाधान मानावं लागतंय. आता मात्र फक्त सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. आताची एक सिंगल. धावफलक मूस स्कोगो टू मूस ऑन 21. 21 धावा धावफलकावरती. 62 धावांची गरज. बॉलर तयार. ओव्हर पिच होता. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. दिशा देण्याचा प्रयत्न होता. पण हा प्रयत्न मात्र फसला. आणखीन एक डॉट बॉल. अजूनही विचार केला तर 8 चेंडू शिल्लक आहे. 62 धावांची गरज आहे. समीकरण मात्र कुठेतरी अशक्य ठरतंय साबे संघाच्या विरोधामध्ये. आता मात्र सामना जातोय. यावेळेला ऑन साईडला हुक केलाय चेंडूला. वायडिश लॉंग ऑनला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतील. मिळेल ती फक्त एक सिंगल. आणि औपचारिकता मात्र आता सामन्याच्या मध्ये पूर्ण होत आहेत. 7 चेंडू शिल्लक. 61 धावांची गरज. आणि कुठेतरी अशक्य गोष्ट ही, कारण 7 चेंडूवरती 7 षटकार जरी आले तरी इथून धावा बनणार नाहीयेत. विकेट सुद्धा जास्त गमावल्यात म्हणून धावा करणं कंपल्सरी असणार आहे. सर्व सूत्र मात्र आता साबे संघाच्या विरोधात चालल्यात. मोठे फटके जर काही क्षणापूर्वी आले असते तर मात्र धावफलकाचं चित्र वेगळं असतं. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलनी मात्र षटकाची समाप्ती झाली आहे. 4 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 22-8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बासष्ट धावांची गरज. समीकरण जणू काही आता अशक्य झालेलं आहे. आणि आता फक्त सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मात्र आपला मजबूत बनवली आहे कौसा संघाने. तर मी विनंती करेल दोन्ही संघांना थोडंसं कॉपरेट करायचं, स्पीडअप करायचं आहे. वेळेचं बंधन आहे बघा. 7 सामने कव्हर करायचे आजच्या दिवसात. टॉप 4ची एक टीम मिळेल. हा चेंडू चांगला आहे. फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. बचावात्मक गोलंदाजी. हा डॉट बॉल. 5 चेंडू 62 धावांची गरज. आणि आता फक्त सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक. आणि औपचारिकता पूर्ण केल्याच पाहिजेत. अतिशय शिस्तबद्ध शिस्तप्रिय पद्धतीने मात्र आपल्याला 4 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. धनेश पाटील स्मृती चषक 2021चं भव्य दिव्य पर्व. आणि या पर्वामध्ये आता सुरू असलेला पहिल्या फेरीतला 3रा सामना दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कौसा विपक्ष साबे. कौसा संघाने जी जर्सी परिधान केली त्या जर्सीचं मी कौतुक करेल. बिलियन्स शेअर जर्सी. हजारो लाखोच्या संख्येने ज्या प्रेक्षकांनी इंडियाच्या नावाचा वर्ल्ड कपमध्ये जयघोष केला होता त्यांच्या आवाजातली ठसे उमटवणारी ही जर्सी आहे. आणि ही जर्सी इंडियाने वर्ल्ड कपमध्ये परिधान केली होती. दिशाहीन गोलंदाजी. दिशेहून भरकटतायत आणि एक धाव मिळते आहे. वाईट +1 अशा स्वरूपात मिळतील 2 धावा. 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकते आहे. साबे संघाचं येऊन पोहोचतंय. 25 धावा धावफलकावरती आहेत. 58 धावा अजूनही करायच्या आहेत. समीकरण मात्र आता भरपूर कठीण होत चाललंय. खराब गोलंदाजी. अवांतर धाव. धावफलक पुढे सरकेल. 1 धावेने 26 या आकड्यावरती. आता मात्र सिंगल डबलने किंवा षटकाराने ही काम चालणार नाहीये. मोठे फटके येणं आधी गरजेचं होतं. पण आता मात्र फक्त शिल्लक येते औपचारिकता. फॉर्मॅलिटीज आर गेटिंग कम्प्लिटेड इन दिस मॅच. आणि आता स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज प्रेम आहेत. ऑन साईडला डीप मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. आणि एकच धाव मिळेल. येस, औपचारिकता राहिलेली आहे सामन्यामध्ये आणि ती पण तर पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि ती पूर्ण होतीये मैदानाच्या आत. अजूनही पाहिलं षटकात 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तीन चेंडू शिल्लक आहेत. 50 धावांची अजूनही गरज आहे. एका मोठ्या मार्जिनने, एका मोठ्या फरकाने हा सामना जिंकण्याच्या दिशेने अपील झाली. इम्पॅक्ट इन लाईन. हिटिंग मिडल स्टंप. आणखीन एक धक्का लागतोय. लेग बिफोर दी विकेटच्या स्वरूपामध्ये लागलेला हा 9वा धक्का साबे संघाला.
समाप्ती मिळाली आहे. सामना जिंकलाय कौसे संघानं. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम कौसा आणि हार्ड लक पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा साबे संघ. अजूनही सीझन बाकी आहे, पुन्हा हंगाम बाकी आहे. प्रयत्न करा आणि पुन्हा मैदानात या. विजय तुम्हाला नक्कीच मिळेल. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम कौसा. पुढच्या फेरीमध्ये तुम्ही प्रवेश केलाय. मी नुकताच थांबतोय, तुम्ही कुठेही थांबू नका. येस, मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर